आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी दिलीपराव वळसे पाटील, तसंच पुणे मालाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार राहुल कुल, अशोक पवार, महेश लांडगे, तसंच उपस्थित असणारे तिन्ही पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष, विशेषतः तुळापूर आणि वडू बुद्रुक या दोन्ही गावचे उपस्थित असणारे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, शासनाचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, जमलेल्या बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या सहकार्यांना, बरेच दिवस आपण छत्रपती संभाजी महाराजांची इथं एक चांगल्या प्रकारचं स्मारक करावं अशा प्रकारची भावना अधिकाऱ्यांच्या मनामध्ये होती. पाठीमागच्या काळामध्ये जिल्हा परिषद पुण्याने वेळोवेळी त्यांच्या परीनं काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला मर्यादा होत्या. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक आपण राज्य सरकारच्या तर्फे करायचं. मित्रांनो, याच्यामध्ये अडचणी बऱ्याच एक होत्या. त्यामध्ये आपल्याला साधारण एक 8 एकर जागा ही तुळापूरच्या परिसरामध्ये आहे आणि आपण 397 कोटीचा विकास आराखडा मंजूर केला. त्याच्यामध्ये 158 कोटी रुपये विकास कामांच्यासाठी खर्च करणार आहोत आपण. त्याच्यामध्ये आपली जी नदी जाते तिथं रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करणारे, गॅलरी करणारे, कार्यालय करणारे, उत्तम अशा प्रकारचं छत्रपती संभाजी महाराजांचं संग्रहालय करणारे, पार्किंगची व्यवस्था करण्याच्या करता वाहनतळ, स्वच्छतागृह, प्रवेशद्वार अशा सगळ्या गोष्टी आपण करतो. आणि वडूच्या इथं आपल्याकडे 2 एकर जागा आहे, परंतु 78 साली राज्य सरकारची जागा KM हॉस्पिटलला दिलेली आहे. स्थानिक लोकांना पण आठवत असेल. आता तिथं फार काही चालत नाही. जागा देताना एक क्लॉज घातलेला आहे की ज्यावेळेस राज्य सरकारला ती जागा लागेल त्यावेळेस राज्य सरकारला परत करायची. आणि त्याच्यामुळं राज्य सरकारने ठरवलं KMला सांगून ती 2 एकर जागा घ्यायची आणि 4 एकर जागेत 110 कोटी रुपये मंजूर करून आपण तिथं मंदिर, पार्किंग, संग्रहालय, स्मारकाचं प्रवेशद्वार अशा प्रकारच्या सर्व सुविधा तिथं देण्याचं आपलं काम आहे. हे सगळं एवढं सगळं चांगलं करायचं. मला आमच्या तुळापूरच्या सरपंच सौभाग्यवती रुपाताई इंगळे आणि वडूच्या सरपंच अंजलीताई शिवले यांच्या सगळ्या पंच कमिटीला विनंती करायची, स्थानिकांना विनंती करायची की बाबांनो, आपला सगळ्यांचा अतिशय हा महत्वाचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित होता. आम्ही हा कडेला नेत असताना अनेक त्याच्यामध्ये स्पर्धा लावल्या. एकूण 6 स्पर्धकांमध्ये 3 वास्तुशास्त्राची निवड आपण केली, शास्त्रज्ञांची. आणि त्याच्यातून आपण हे सगळं पूर्णत्वाला देतोय. हे सगळं करत असताना काम पण कॉन्ट्रॅक्टर वगैरे सगळं ठरलेलं आहे. 30 महिन्यामध्ये काम पूर्ण करून द्यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे. या सगळ्या भागामध्ये आता आशिया खंडात एक नंबरची साखर औद्योगिक वसाहत बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्याचाही फायदा आपल्याला सगळ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. रोजगार निर्मितीच्या करता देखील महारोजगार, नमो महारोजगार मेळावे हे देखील राज्य सरकार घेत आहे. आजच मुख्यमंत्र्यांनी एक मोठा तिथं मेळावा हा बारामतीला मुख्यमंत्री महोदय करून आलेले. अशा पद्धतीनं हे सगळं काम आपलं चाललेलं आहे. इथून गेल्यानंतर लघुजी वस्ताद साळवे यांचंही स्मारक आम्ही पुण्यामध्ये करतोय. शेवटी जे आपले आदर्श आहेत, जे आपले महापुरुष होऊन गेले
पुढे इतिहासामध्ये नवीन पिढीला देखील त्यांचा इतिहास कळायला पाहिजे, त्यांचं शौर्य काय पद्धतीचं होतं ते समजलं पाहिजे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करतोय. आज इथे तुळापूरमध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ स्मारकाच्या विकास कामाचं भूमिपूजन होत असताना आपण सगळ्यांनी संभाजी महाराजांच्या आचार विचारांची जपणूक करण्यासाठी इथं आपण हे स्मारक बनवतोय. आपल्या सगळ्यांना कायम हे स्मारक ऊर्जा देत राहील अशा प्रकारचा विश्वास पण मी व्यक्त करतो. इथं वडवाडी तुळापूरमध्ये आपले छत्रपती संभाजीराजांची आपल्या प्राणाचं बलिदान त्यांनी दिलं नाही, तर येणाऱ्या अनेक पिढ्यासाठी स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती देण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी जो लढा दिला त्यानं केवळ आपलं स्वराज्यच नाही तर त्यावेळेस अवघ्या भारतात त्यांची प्रेरणा घेतली होती गेली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढे नेण्याचं काम केलं. संभाजी महाराजांच्या जन्मानंतर अतिशय अल्प काळात त्यांच्या मातोश्री महाराणी सईबाई या गेल्या या दुःखाची कल्पनाही करता येत नाही. परंतु सईबाईंच्या पश्चात शिवराय आणि मा जिजाऊंनी त्यांना हिमतीनं उभं करण्याचं काम त्या काळामध्ये केलं. स्वराज्याच्या या युवराज्यामध्ये त्यांनी स्वराज्य स्थापनेचा विचार पेरला. राजमाता जिजाऊंनी त्यांच्या जडणघडणीमध्ये विशेष लक्ष दिलेल्या इतिहासामध्ये नोंद आहे. छत्रपती संभाजीराजांनी त्यांच्या शिक्षणाकडे देखील लक्ष दिलं. संभाजी महाराजांना सुसंस्कृत फारसी भाषेचा गाढा अभ्यास होता. त्यांनी बुधभूषण, नायिकाभेद, सात शतक, नखशिक असे ग्रंथ देखील लिहिले. वेळ मिळेल तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी छोट्या छत्रपती संभाजीराजांना लष्करी विद्या शिकवण्याचं काम केलं. ते अनेकदा त्यांना वेगवेगळ्या स्वारीबरोबर स्वतःबरोबर नेत होते. ही त्यांच्या महाराजांनी केलेली लढाऊ विचारांची पेरणी होती. लहान वयातच छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी देखील सोबतीला महाराज घेऊन गेलेले होते. ते का घेऊन गेले असतील तर छोट्या शंभूराजांना पुढच्या काळात स्वराज्य रक्षणाकरता निर्भीड बनण्याच्या करता त्या दृष्टीने शिवरायांनी केलेली ती पाया भरणी होती. या सर्वांपासून युवराज संभाजीराजांनी प्रेरणा घेतली. शिवाजी महाराजांचा प्रतिनिधी म्हणून संभाजीराजांकडे मुघलांकडे मन सत्तार व्हावं लागलं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा करारी स्वाभिमानी बाणाही संभाजीराजांनी अनुभवला. अशा कितीतरी गोष्टी ज्या इतिहासामध्ये घडल्या त्या तुम्हाला सांगता येऊ शकतात, परंतु वेळ पण बराच झालेला आहे. त्याच्यामध्ये बरेच दिवस मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मागे लागलो होतो की आपण आचारसंहिता सुरू व्हायच्या आत आपण या भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्यावा, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मदत होईल. संभाजी महाराजांचा स्मारकाचं भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळेस आपल्या लोचनताई शिंदेंनी काही जमीन उपलब्ध करून दिली. हे कुणी दिलं? अरे सभा मंडपाची, मला वाटलं तिथली दिली. काय कुठल्या चिठ्ठ्या पाठवाल काही कळायचं. मला पुन्हा एकदा आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री राज्याचे आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने, तुमचा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींचं मनापासून स्वागत करतो. मनापासून ते आल्याबद्दल त्यांना धन्यवाद देखील देतो. आणि खरोखरीच आपण सर्वांनी हे स्मारक होत असताना तुमच्या काही सूचना असतील, तुमच्या काही कल्पना असतील तर त्या आमच्या कुणाच्याही लक्षात आणून द्या. परंतु तिथं वेगळे काही प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारची गोष्ट कुणाच्याही हातनं घडता कामा नये ही अपेक्षा आजच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं
मी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर व्यक्त करतो. संबंधित कॉन्ट्रॅक्टरलाही सांगतो की इतकं दर्जेदार अशा प्रकारचं काम झालं पाहिजे की आपल्याला पण एक अभिमान वाटला पाहिजे. अशा प्रकारचं काम त्या महाराजांच्या समाधीचं इथं झालं पाहिजे, स्मारकाचं इथं झालं पाहिजे. त्याचबरोबर महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे. आणि त्यांचं स्मारक आज वडू आणि तुळापूरला होतं. त्याचं खूप खूप समाधान मला तर आहेच आहे, परंतु तमाम माझ्या सर्व सहकाऱ्यांना, महाराष्ट्रातल्या जनतेला आज हे महाराजांचं स्मारक होतं ते नेहमीच प्रेरणादायी राहील. सॉरी, मी ते राजकारणामुळे निवडणूक पडलं, ते लढाई हरलेलं. काय लोकसभेच्या निवडणुका आल्या, निवडणुकीशिवाय काही कळत नाही, परंतु आमच्यामध्ये निष्ठा देवेंद्र फडणवीस आहे. असं काही झालं की लगेच तिथल्या तिथं लक्षात आणून देतात, धन्यवाद देवेंद्रजी, असंच नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या. आणि मित्रांनो, ते एकही लढाई हरली नाही. येतानाच माझं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं त्याबद्दल बोलणं चाललेलं होतं, परंतु चुकून शब्द गेला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या सगळ्या स्मारक छत्रपती संभाजीराजांच्या नावाला साजेस अशा प्रकारचं स्मारक करण्याकरता राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.